गुड मॉर्निंग स्टुडंट्स. आज आपण या टॉपिकमधलं शेवटचं गणित समजून घेणार आहोत. प्रॅक्टिस प्रॉब्लेम नंबर 8, पेज नंबर 343. यात ABC अशा प्रकारचे छोटे छोटे केसेस दिलेले आहेत. म्हणजे वेगवेगळ्या परिस्थितीत तुम्ही कशा प्रकारचे एंट्री करता. अशा प्रकारचे गणित येत नाही, अजूनपर्यंत तरी बोर्डाला आलेले नाही आहेत. पण आपण एक दिले पुस्तकात म्हणून तो भाग समजून घेऊ आणि त्यानंतर आज हे गणित संपल्यानंतर आपला हा मोठा टॉपिक संपतोय. परवापासून आपण नवीन टॉपिक सुरू करणार आहोत. पहा, 5 जर्नल एंट्रीज फॉर द फॉरफिचर अँड रिइश्यू, जप्ती आणि पुनर्विक्री ऑफ शेअर्स इन द फॉलोइंग केसेस, खालील परिस्थितीमध्ये. पहा, ए केसमध्ये असं दिले, आशा लिमिटेड फॉरफिटेड 100 इक्विटी शेअर्स, 100 भागांची जप्ती केलेली आहे, ऑफ ₹20 इच, फुली कॉल्ड अप, 20 रुपयाप्रमाणे, फॉर नॉन पेमेंट ऑफ फर्स्ट कॉल ऑफ ₹3, पहिल्या याचे पैसे 3 रुपयाप्रमाणे आले नाही पर शेअर, अँड फायनल कॉल ऑफ ₹5 पर शेअर, आणि शेवटचा हप्ता 5 रुपयाप्रमाणे. 80 शेअर्स ऑफ दीज वेअर रिइश्यूड, मग या 100पैकी परत विक्री केली 80 शेअर्सची ॲट ₹15 पर शेअर, फुल्ली पेड, 15 रुपयाप्रमाणे पूर्ण पैसे दिलेले आहेत. हा आपण समजून घेऊया. पहिल्यांदी इन द बुक्स ऑफ आशा लिमिटेड जर्नल एंट्रीज, इक्विटी शेअर कॅपिटल अकाउंट डेबिट 2000, 100 गुणिले 20 केले पाहिजे, 100 गुणिले 20 केलं ते 2000 येईल. टू इक्विटी शेअर फर्स्ट कॉल अकाउंट, पहिला हप्ता त्यांनी 3 रुपयाप्रमाणे दिलेलं नाही, 100ला 300ने गुणलं 300 येतील. पहा, टू इक्विटी शेअर फायनल कॉल अकाउंट, फायनल कॉलला 5 रुपये. पहा, 100 गुणिले 5, 500. इथं 100 गुणिले 3, 300, 100 गुणिले 5, 500, आणि टू इक्विटी शेअर फॉर फ्युचर अकाउंट 1200, 2000 आहेत. त्यापैकी पहिल्या हप्त्याचे 300ने, त्यानंतर दुसऱ्या हप्त्याचे फायनल कॉलचे 500, म्हणजे 800, 2000 800 वजा करायचे, इथे येईल 1200 रुपये. बीइंग फॉर फ्युचर ऑफ 100 इक्विटी शेअर्स ड्यू ऑन फर्स्ट कॉल ₹3 अँड फायनल कॉल ₹5 पर शेअर. आता याच्यामध्ये पुनर्विक्री केलेली. पहा, 80 शेअरची विक्री केली 15 रुपयाप्रमाणे, बरोबर. पहा, बँक अकाउंट डेबिट 1200 ते दिले. पहा, 80 गुणिले 15 करायचे, 1200 रुपये दिले. इक्विटी शेअर फॉर फ्युचर अकाउंट डेबिट 400 जप्तीसाठी, आणि टू इक्विटी शेअर कॅपिटल अकाउंट 1600. 80ला जर समजा 20ने गुणलं तर इथं 1600 येतील. 1600तून 1200 वजा करायचे, 400 रुपये फॉर फ्युचरला टाकलेले आहेत. बीइंग रिइश्यू ऑफ 80 फॉरफिटेड शेअर्स ॲट ₹15 पर शेअर ॲज फुली पेड. आणि शेवटची एंट्री तिसरी महत्त्वाची आहे. पहा, आता कॅपिटल रिझर्व्हला किती रक्कम ट्रान्सफर करायची हे समजलं पाहिजे. पहा, आधी एंट्री समजून घ्या. इक्विटी शेअर फॉर फ्युचर अकाउंट डेबिट 560 टू कॅपिटल रिझर्व्ह अकाउंट 560, बीइंग बॅलन्स ऑफ शेअर फॉर फ्युचर अकाउंट ट्रान्सफर टू कॅपिटल रिझर्व्ह अकाउंट. आता हे 560 समजून घ्या. हे केसमध्ये इथं दिलेले. पहा, 100 रुपये 100 शेअर्सच्या बाबतीमध्ये 100 शेअर असताना आपण फॉर फ्युचरची रक्कम किती केलेली आहे, इथं 1200. पहिल्या एंट्रीमध्ये इथं दिलेले 1200 100 असताना. तर 80ला किती, मग इथं पहा, 80 भागिले 100 गुणिले 1200, हे 2 शून्य कट केले, 2 शून्य कट केले, 12×8 96, इथे घेतले 960, बरोबर. परंतु आपण फॉर फ्युचरला इथं 400 रुपये टाकलेले. पहा, बरोबर. मग हे 960मधून हे 400 वजा केले, किती आले इथं 560. हे एंट्रीमध्ये 560ची रक्कम दाखवलेली.
ठीक आहे. आता ए प्रकार संपला. आता बी प्रकार पहा. बी प्रकारामध्ये थोडंसं वेगळं दिलेलं आहे कॅल्क्युलेशन. पाहता भक्ती लिमिटेड फॉरफिटेड 100 इक्विटी शेअर्स, 100 भागांची जप्ती केली बा ऑफ ₹10 इच, 10 रुपये किंमत ₹6 कॉल्ड अप, 6 रुपये प्रमाणे बोलवते, ऑन विच द शेअर होल्डर पेड ॲप्लिकेशन अँड अलॉटमेंट ऑफ ₹5 पर शेअर. अर्जाबरोबर आणि अलॉटमेंटवर 5 रुपये दिलेले. ऑफ दीज 80 शेअर्स वेअर रिइश्यूड, नंतर 80 शेअरची पुनर्विक्री केली. ॲज फुली पेड अप फॉर 16 पर शेअर, 16 रुपयाप्रमाणे. आता इथे पहिल्यांदी इन द बुक, इथं बी आकडा लिहिला आहे पहा. इन द बुक्स ऑफ भक्ती लिमिटेड जर्नल एंट्रीज इक्विटी शेअर कॅपिटल अकाउंट, हे 100 गुणिले त्या ठिकाणी इथं 6 केलेले पहा, 6 रुपयाप्रमाणे 600. अँड टू कॉल्स इन अरियर्स अकाउंट, मागणी केली पण पैसे भरले नाही, इथं 100 रुपये. आणि टू इक्विटी शेअर फॉर फ्युचर अकाउंट 100 गुणिले 5, इथं 500 केलेले. बिईंग फॉर फ्युचर ऑफ 100 इक्विटी शेअर्स ₹100 ड्यू, सुरुवातीला ड्यू रक्कम दाखवली. आता याचे 80 शेअर्स विकायला काढले, किंमत ही 16 रुपये. अगोदर ही पहा. बँक अकाउंट डेबिट टू इक्विटी शेअर कॅपिटल अकाउंट 80 गुणिले इथे 6 केले पहा, 480. बिंग रिइश्यू ऑफ 80 फॉरफिटेड शेअर्स ॲट ₹6 पर शेअर ॲज फुली पेड. त्यानंतर आता तिसरी एंट्री, इक्विटी शेअर फॉर फ्युचर अकाउंट डेबिट 400 टू कॅपिटल रिझर्व्ह अकाउंट 400. बिईंग बॅलन्स ऑफ फॉर फ्युचर अकाउंट ट्रान्सफर टू कॅपिटल रिझर्व्ह अकाउंट. समजून घ्या. बी स्थितीमध्ये 100 होते भाग, तर त्यावेळेस 500 रुपये इथं फॉर फ्युचरला आपण टाकलेले पहा, इथं एंट्रीमध्ये 500 रुपये. तर मग 80ला किती, इथे घेतलं पहा, 80 भागिले 100 गुणिले 500, हे 2 शून्य गेले, हे 2 शून्य गेले, 5 शून्य 0, 5 48, हे पाहिजे 400 रुपये आले. इथे डायरेक्ट 400 रक्कम लिहून टाकलेली, 400. आता शेवटचा प्रकार आहे सी, पहिल्याप्रमाणेच आहे ते. कोनार्क लिमिटेड फॉरफिटेड 50 शेअर्स ऑफ ₹10 इच, 50 भाग 10 रुपयेप्रमाणे ₹8 कॉल्ड अप. द शेअर होल्डर फेल टू पे फर्स्ट कॉल ऑफ ₹3 पर शेअर, पहिला हप्ता 3 रुपयेप्रमाणे नाही भरू शकला. लॅटर नंतर ऑन 30 शेअर्स ऑफ दीज वेअर रिइश्यूड, 30 शेअरची पुनर्विक्री केली ॲट ₹7 पर शेअर, 7 रुपयेप्रमाणे. शेवटचं गणित समजून घ्यायचं आता. इन द बुक्स ऑफ कोनार्क लिमिटेड जर्नल एंट्रीज सी लिहिलं आहे पाहिजे. इथं इक्विटी शेअर कॅपिटल अकाउंट डेबिट, हे बाई 50 गुणिले 8 केले पहा, 400. टू इक्विटी शेअर फर्स्ट कॉल अकाउंट, पहिला 50 गुणिले 3 पहा, 150 केले. इथं टू इक्विटी शेअर फॉर फ्युचर अकाउंट 250, 400तून 150 वजा करा, इथं 250 येतील. बिईंग फॉर फ्युचर ऑफ 50 इक्विटी शेअर्स ड्यू ऑफ फर्स्ट कॉल ॲट ₹3 पर शेअर. त्यानंतर आता याच्यातले 7 रुपयेप्रमाणे बँक अकाउंट डेबिट 30 शेअरची पुनर्विक्री केली पहा, 30 गुणिले 7, 210 येतील. टू इक्विटी शेअर फॉर फ्युचर अकाउंट 30 आणि टू इक्विटी शेअर कॅपिटल अकाउंट 30 गुणिले 8 केलं तर इथं 240 येईल. 240मधून 210 वजा करा, इथं 30 रुपये फॉर फ्युचरला टाकायचं. बिईंग रिइश्यू ऑफ 30 फॉरफिटेड शेअर्स ॲट ₹7 पर शेअर. आणि शेवटची एंट्री कॅपिटल रिझर्व्ह रक्कम ट्रान्सफर करायची पहा. इक्विटी शेअर फॉर फ्युचर अकाउंट डेबिट 120 टू कॅपिटल रिझर्व्ह अकाउंट 120. बिईंग बॅलन्स
proportionate balance transfer to capital reserve account for share forfeiture. तिसरी स्थिती समजून घ्या, सी मधली. हे पहा 50 होते इथं, बरोबर आहे, शेअर्स. आणि सुरुवातीला फॉरफिचरमध्ये पहा इथे एंट्रीमध्ये दिली 250. 50ला इथं 250 तर 30ला किती, मग इथे घेतले 30, ही खाली घेतले 50 आणि इथे 250. ही शून्य कट केला, हा शून्य कट केला, 5 1 5 5 5 25. 30ला 5 निघून 150 आले, बरोबर. मग इथं आपण 30ला फॉरफिचर टाकलेले, मग 150मधून 30 वजा करायचे येतील 120. हे 120 टाकलेले आहेत. अशा पद्धतीने हा भाग आपला संपला. हे केसेसचे उदाहरणं शक्यतो येत नाही परीक्षेला, पण आपल्याकडे दिलं आहे प्रॅक्टिस म्हणून आपण ते घेतलं आहे. शक्यतो बोर्डाला आलेले गणिते मी तुम्हाला टाकेल, किती सोपे असतात. ॲप्लिकेशन मनी, अलॉटमेंट मनी, फर्स्ट कॉल, फायनल कॉल, आणि एखाद्या वेळेस जप्तीचा भाग येतो. खूप सोपा टॉपिक आहे. एक 8-9 एंट्री जर तुम्ही व्यवस्थित लक्षात ठेवल्या तर सोपा टॉपिक घ्या. आज हा आपला थोडासा बराच दिवस चाललेला हा टॉपिक संपला. परवापासून आपण नवीन टॉपिक सुरुवात करूया, ठीक आहे.